फक्त नाडीवरनं डायग्नोसिस होऊ शकतं का? फक्त नाडीवरनं डायग्नोसिस होऊ शकतं का, असं म्हणण्यापेक्षा नाडीवरनं काय-काय पाहता येतं, असं विचारलं तर जास्ती संयुक्तिक होईल. सो नाडी इज वन ऑफ द इम्पोर्टंट टूल इन डायग्नोसिस. पण मला हेही सांगायला आवडेल, की चरक, सुश्रुत, वाग्भट जे प्रमुख 3 ग्रंथ आहेत, ज्याला आम्ही बायबल म्हणतो आयुर्वेदाचं. सो मूलग्रंथ आहेत ते 3 बृहत-संहिता म्हणतात त्याला. सो बृहत्त्रयी म्हणतात रादर. सो त्याच्यामध्ये कुठेही नाडी परीक्षेचं वर्णन नाही. हां, आय रिपीट धिस सेंटेन्स इन कंप्लीट कॉन्शियस स्टेट. कुठेही बृहत्त्रयी म्हणजे जे चरक, सुश्रुत, वाग्भट हे 3 ग्रंथ आहेत म्हणजे अष्टांग हृदय, अष्टांग संग्रह, नंतर सुश्रुत संहिता आणि चरक संहिता. यातही काळ आपण पाहिला तर चरक संहिता ही सगळ्यात आधी. त्याच्यानंतर सुश्रुत संहिता आणि त्याच्यानंतर शेवटी अष्टांग हृदय. त्याच्या आधी अष्टांग संग्रह, मग अष्टांग हृदय. पण या कुठेही कशातही मला नाडीचं वर्णन सापडत नाही. मग हे कुठे सापडलं? तर हे सापडलं पुढच्या काळात जेव्हा मुघलांनी आपल्यावरती राज्य केलं, इन्व्हेजन केलं भारतवर्षावरती आणि त्यांच्या काळात ती पडदा पद्धत आली. तुम्हाला आजही माहिती असेल, की बऱ्याच जणी आज येतात पेशंट तर त्या काढत नाहीत पडदा आणि त्या काळात सुद्धा तसंच असेल बहुतेक. तर मग त्यावेळेला ते सांगायचे, की वैद्यांना काय किंवा हकीम त्यांचे, की कसं तुम्ही पाहणार, कसं ताडणार? जीभ तर बघूच शकत नाही, तोंडच पाहू शकत नाही, जीभ काय पाहणार? तर मग ते फक्त हात काढून दाखवायचं आणि मग त्या नाडीला पाहून तुम्हाला जे काही तुमचं प्राण एकवटून तुम्ही यू ट्राय टू इंटरप्रेट, राइट? सो तिथून ती डेव्हलप झाली असावी, असा माझा कयास आहे. करेक्ट? पण नाडी विज्ञान ही अतिशय वेगळी आणि विशेष पद्धत आहे. मी स्वतः नाडी परीक्षा अनेक वैद्यांकडे शिकलो, आईकडे शिकलो, बाबांकडे शिकलो आणि आईला मला आठवतंय, की तुम्ही आत्ता म्हणालात, की प्रेग्नन्सी आहे की नाही कळतं का? तर येस, देअर इज वन रेफरन्स व्हिच सेज की दवृदा नाडी. दवृदा म्हणजे 2 हृदय ज्या व्यक्तीमध्ये आहेत, म्हणजे ज्या स्त्रीमध्ये आहेत, ती कधी असतील? जर ती गर्भिणी असेल तर, प्रेग्नंट असेल तर. बाळाचं हृदय आणि आईचं हृदय. तर जी दवृदा आहे, त्या दवृदा नाडीला वेगळी नाडी त्यांनी वर्णन केलेली आहे आणि जी नीट पाहिली तर आपल्याला ती जाणवते आणि आईनी एकदा मला दाखवलंय त्याचा डेमो. खरंय हां, म्हणजे ते. म्हणजे मी बघितलंय. पण प्रत्येकाला ते जमतं असं नाही. आता माझ्या काही गुरुजींचा मला अ, अनुभव आहे, की हात ठेवून ते सांगायचे, की "बाबा तू अमुक-अमुक खाल्लंयस किंवा अमुक-अमुक तुला त्रास आहे." बाकी काही रिपोर्ट-बिपोर्ट काही नाही. राइट? आज इतक्या वर्षानंतर काही वेळेला पेशंट माझ्याकडे आलेला असतो भलत्याच कारणासाठी आणि हात ठेवल्यावर म्हणतो, "अरे ते बाकी सोड, तुला हा त्रास आहे की नाही?" मला अजून आठवतंय मी जेव्हा ऑनररी म्हणून काम करायचो, एका कॉलेजमध्ये शिकवायचो, तर इंटर्न्सना युज्युअली काम असतं, हाऊसमनना काम असतं. तुम्ही आधी स्क्रीन करा आणि मग फायनली आपल्याकडे पेपर येतो. त्यांनी लिहिलेली असते औषधयोजना, तुम्हाला काही चेंज करायची तर करा. तर मी त्या बाई बसल्या होत्या, त्यांना म्हटलं, "हे गुडघे वगैरे सोडा. तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज आहे का? आणि तुमची पाठ दुखते आहे का?" तर ती बाई उडाली. म्हणे, "मी यांना सांगितलं पण नाही आहे. तुम्हाला कसं कळलं?" म्हटलं, "आहे की नाही सांगा?" म्हणे, "हो आहे." मग म्हटलं, "तुम्ही एक काम करा आधी त्याचंही देऊ, ह्याचं तर देऊच, पण त्याचंही देऊ. कारण गुडघ्याच्या त्रासापेक्षा तुम्हाला तो त्रास होतोय. तुम्ही बोलला नाहीत ते." म्हणे, "नहीं वो डॉक्टर साहब थे, तो मुझे शर्म आई, मैंने नहीं बताया." तो ही गोष्ट तुम्हाला नाडीचं जर तुम्हाला प्रॉपर ज्ञान असेल, तर तुम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो. मात्र काही लोकं त्या नाडीचा बाऊ करतात आणि ती नाडी परीक्षेला मग अमुक हजार फी वगैरे. दॅट इज रॉंग, राइट? कधी-कधी नुसती नाडी बघूनच मला चेक करा, असं म्हणणारीही लोकं असतात. त्यांनाही मी टाळतो, की ते चुकीचं आहे. जर आज आधुनिक काळामध्ये आधुनिक विज्ञानाने खूप प्रगती केलेली आहे. तुम्ही आधुनिक विज्ञानाचे बाकीच्या गोष्टी एक्सेप्ट करता, तर तुम्ही करा ना एक्स-रे, सोनोग्राफी, एम-आर-आय जे काही आहे ते. नुसतं नाडीच्या आग्रहाखातर तुम्ही काही महत्त्वाचे डायग्नोसिस चुकू शकता. तर मला वाटतं त्याच्यामध्ये तुम्हाला सुवर्णमध्य हां, तेच पाळला ते पाहिजे. तेच मी तुला विचारणार होते, की आता हे मॉडर्न मेडिसिन जे आलेलं आहे काही वर्षांमध्ये, त्याच्यामुळे ही जी एवढी प्राचीन आपली परंपरा आहे, ती कुठेतरी लुप्त होत चालली होती. तर ह्या दोन्हीचा म्हणजे आधुनिक उपचार पद्धती आणि आयुर्वेद ह्यांचा मेळ कसा घालायचा फॉर द बेनिफिट ऑफ पेशंट्स? पीपल राइट, राइट. ॲब्सोल्युटली. आता आयुर्वेदामध्ये आम्ही जेव्हा शिकवतो किंवा शिकतो बी-एम-एसला, एम-डीला, तर त्यावेळेला आधुनिक वैद्यकाचा काही रिलिव्हंट पोर्शन शिकवतात. बऱ्याच जणांना हे माहिती नाही, की बुवा आयुर्वेदिक डॉक्टर्सना फार्माकॉलॉजीचं ज्ञान आहे का? मी स्वतः शिकवायचो फार्माकॉलॉजी आमच्या विद्यार्थ्यांना किंवा
त्यांना पेपरमध्ये त्याच्याबद्दल प्रश्न असतात किंवा ज्या रिलिव्हंट एक्झामिनेशन्स आहेत, इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, सगळ्या त्यांना माहिती असतात आणि ते देतात लिहून आणि त्यात द्याव्यातही. कारण जर तुम्ही एक आणि एकच गोष्ट पाळत राहिलात, याचा अर्थ असा नाही की आयुर्वेदिक डॉक्टरनी BMA झाल्यानंतर बाहेर गेल्यानंतर फक्त आणि फक्त ॲलोपॅथी करावी. दॅट इज अगेन रॉंग. पण ज्या गोष्टी आता तुम्हाला दिसतंय बुवा समोरच्या व्यक्तीला ॲनिमिया आहे. फॉर एक्झाम्पल पांडुरोग ज्याला म्हणतात आयुर्वेदात. जो पांडवांच्या बाबांना होता. तो पांढरा फटक होता म्हणून त्याला पंडू असं नाव होतं आणि त्या पंडूला झालेला तो पांडुरोग, जो या आयुर्वेदिक ग्रंथात सुद्धा याचं वर्णन आहे, महाभारतापासून कालपर्यंत. सो त्याचं जर तुम्हाला निदान करून त्याच्यावरती औषधोपचार देऊन तो बरा झाला की नाही नक्की करायचा असेल, तर वन इज सब्जेक्टिव्ह. तुम्ही बघून पाहू शकता, तुम्ही विचारून त्याला कळू शकतं. पण जर तुम्हाला हिमोग्लोबिनसारखी साधी सोपी टेस्ट आहे, तर का करू नये? करायलाच हवी, राइट? कारण दॅट इज नॉट दी ओन्ली काय म्हणू स्वायत्तता नाही की बुवा अमुकच पाथीनी करावा, नाही करू. कारण ती आधुनिक विज्ञानाची जोड आहे ती. सो लेट एव्हरीवन यूज इट आणि आजकालची सगळे जे डॉक्टर्स आहेत, आयुर्वेदिक डॉक्टर्ससुद्धा आहेत, ते सगळे वापरतात. प्रश्नच नाही. पण त्याच्या जोडीला जसं हे नाडी विद्या आहे, ही नाडी विद्या आहे. हे नाडीशास्त्र नाही, ही नाडी विद्या आहे. योगविद्या आहे, नाडी विद्या आहे. विद्या कधी म्हणतो? जेव्हा गुरु सम्मुख बसून गुरु तुम्हाला शिकवतो. मला अजूनही आठवतंय, की माझे सर बघायचे किंवा आई पण बघायची पेशंटला आणि मग सांगायची, "आता तू बघ." आणि जेव्हा ते तुम्ही पाहता आणि मग नंतर चर्चा होते, की बुवा पेशंट गेल्यानंतर, पेशंट समोर नाही नॅचरली, की कुठला पॉइंट आहे, कुठे लागतोय, काय लागतोय. या 3 बोटांवरती प्रत्येक बोटावर 5-5 पॉइंट आहेत. आणि ते किती थ्रस्टनी तुम्हाला जाणवतायत. त्याच्यावरनं तुम्हाला कळतं, की बुवा वात प्रधान आहे, पित्त प्रधान आहे, कफ प्रधान आहे. वातामधला कुठला उपप्रकार त्यावेळेला कार्यरत आहे, वगैरे, वगैरे. सो मग त्याची उपचार पद्धती कशावर अवलंबून असते? उपचार पद्धती आयुर्वेदाच आहे. पण हा इट्स अ डायग्नोस्टिक टूल. चिकित्सा. हां, इट्स अ डायग्नोस्टिक टूल. म्हणजे टू नो की काय नक्की कुठला दोष वाढलाय किंवा कमी झालाय, ते तुम्हाला जाणून त्याच्यानंतर तुम्हाला उपचार करायचे असतात. सो बेसिकली आपण कसं आधुनिक विज्ञानामध्ये टेक एक्झाम्पल ऑफ पल्स ओन्ली. सो यू टेक पल्स आणि मग पल्समध्ये तुम्ही म्हणता ब्रॅडिकार्डिया आहे, टॅकिकार्डिया आहे किंवा व्हॉटेव्हर मिसिंग बीट्स आहेत किंवा जे काही आहे आणि मग ते इंटरप्रिट करतात. तसं आमच्यामध्ये आम्ही त्या 3 बोटांवरनं वात, पित्त, कफ काय जास्ती वाढलाय, काय त्याचे ठोके जास्ती लागतायत. आम्ही असं घड्याळात बघून नाडी पाहत नाही. ओके. 80 पर मिनिट वगैरे बघत नाही. म्हणजे बघा ते पण पहा, पण प्रामुख्याने वैद्य असा नाडी पाहतो आणि असा बघतात ते बरेचदा आधुनिक वैद्य असं घड्याळात बघून बघतात, राइट? सो हा बेसिक फरक आहे. पण त्याच्याने तुम्हाला तो अंदाज येतो. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काय आहे, की वेगवेगळ्या संहिता आहेत. रावण संहिता आहे, कणाद नाडी विज्ञान आहे, वेगवेगळी संहिता आहेत. जसं आयुर्वेदामध्ये आपण त्या 3 बोटांमध्ये जे दोष आपण पाहतो नाडी पाहताना, तसा आधुनिक वैद्यकात सुद्धा ते टॅकीकार्डिया आहे का, फास्ट आहे का गती तुमच्या नाडीची, का स्लो आहे, का मिसिंग बीट्स आहेत मध्ये-मध्ये, याच्यावरनं त्यांचं निदान असतं, राइट? पण या नाडी जी विद्या आहे, ही विद्या की ही तुम्ही पुस्तक वाचून जाणू नाही शकत, राइट? तुम्हाला ज्या व्यक्तीला नाडीचं गणित माहिती आहे, ज्याने हजारो लोकांच्या नाड्या पाहिलेल्या आहेत, अशा वैद्यांच्या बरोबर, अशा गुरूंच्या समवेत बसून मग ती विद्या तुम्हाला शिकायला लागते. आणि ते क्लासरूम टीचिंग नाही, इट्स अ 1:1 आणि अशा पद्धतीत शिकल्यानंतर तुम्हाला काही प्रमाणात ती ग्रास्प करता येते आणि बरेच विद्यार्थी हे करतायत, बरेच वैद्यही करतायत. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.